सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे। देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेची सीआयडी चौकशी करणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे। खरं तर या प्रकरणात 7 जणांवर 7 आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यानंतर आता विष्णू चाटे याला सीआयडीनं कोठडी सुनावलेली आहे। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी आता सुनावण्यात आली आहे। या हत्या प्रकरणात विष्णू चाटेची सीआयडी चौकशी करणार असल्याची देखील माहिती आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच या प्रकरणातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करणार असल्याचं सांगितलं होतं। त्यानंतर आता एकानंतर एक अधिक माहिती समोर येते। काही आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले, तर आता विष्णू चाटे याची सीआयडी चौकशी करणार असल्याची देखील माहिती समोर येते। लोकशाहीचे प्रतिनिधी विकास माने आपल्यासोबत जोडले गेले। विकास, विष्णू चाटेची सीआयडी चौकशी करणारे काय अधिक माहिती आहे? काल दिवसभरामध्ये जर पाहिलं तर विष्णू चाटे याला केज न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। हजर आरोपी विष्णू चाटेला शुक्रवारी केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्यानंतर आता विष्णू चाटेची सीआयडी चौकशी करणार असल्याची देखील माहिती समोर येते। तर विकास माने यांच्याशी आपला संपर्क तुटला होता, पुन्हा एकदा ते आपल्यासोबत जोडले गेले। तर विकास, काय अधिक माहिती देत होता तुम्ही? मेघना, आपण पाहतो की आज विष्णू चाटेला केज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि याच न्यायालयामध्ये हजर केल्याच्या नंतर 2 दिवसांची सीआयडी कोठडी जी आहे ती विष्णू चाटेला देण्यात आलेली आहे। कारण की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटे याला देखील दोषी ठरवण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आज केज न्यायालयामध्ये त्याला हजर केलं होतं। आपण जर पाहिलं तर काल दिवसभरामध्ये खंडणी प्रकरणामध्ये विष्णू चाटेला केज न्यायालयामध्ये हजर केलं होतं। त्या दरम्यान 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे ती सुनावण्यात आली होती। मात्र त्याच्यानंतर सीआयडी कडनं एक अर्ज करण्यात आला, ज्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील विष्णू चाटेचा सहभाग आहे, त्याची आपल्याला चौकशी करायची आहे। त्यामुळे त्याच्या कोठडीची मागणी जी आहे ती करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगानं आज विष्णू चाटेला केज न्यायालयामध्ये हजर केले असता या ठिकाणी युक्तिवाद झाला। या युक्तिवादामध्ये त्याची कस्टडी जी आहे ती मागण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणेच न्यायालयाने या ठिकाणी 2 दिवसांची सीआयडी कोठडी जी आहे ती दिलेली आहे। आता या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे तो सीआयडीचे जे अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे। कारण की यामध्ये विष्णू चाटे हा देखील आरोपी होता का, त्याचं या कट कारस्थान रचण्यामध्ये त्याचा हात होता का? कारण की आतापर्यंत जो तपास करण्यात आला होता त्याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये विष्णू चाटेचा सहभाग कोणताही आढळला नव्हता, मात्र हा कट करण्यामध्ये सहभागी होता असं देखील वर्तवलं जात आहे। आता याच अनुषंगानं या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे तो केला जाणार आहे आणि अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे 2 दिवसांची सीआयडी कोठडी जी आहे ती विष्णू चाटेला या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे। विष्णू चाटेची पार्श्वभूमी जर पाहिली तर तो अजित पवार गटाचा केज तालुका अध्यक्ष होता आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेचं नाव समोर आलं होतं आणि या अनुषंगानं मागील हे प्रकरण घडल्याच्या नंतर तेव्हापासून विष्णू चाटे हा सीआयडीच्या कोठडीत आहे आणि आता केज न्यायालयाने हा जो निर्णय दिलेला आहे, जो आदेश दिलेला आहे, त्या आदेशाप्रमाणेच आता सीआयडीच्या माध्यमातून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। 2 दिवसांची कोठडी जी आहे ती असणार आहे आणि त्या माध्यमातून 2 दिवस या संपूर्ण प्रकरणाचा या चाटेचा नेमका काय सहभाग होता हे तपासलं जाणार आहे। मेघना, नक्कीच धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।